सर्व सद्भाविकांना जय गोमाता. आजचा व्हिडिओ बघणारे नक्कीच अत्यंत पुण्यवान भाग्यवान आहेत, कारण जगातील सर्वात मोठी दिव्य गोशाळा राजस्थानमधील तिचं दर्शन तुम्हाला होणार आहे. भगवान श्रीकृष्ण मथुरेतून द्वारकेला जाताना ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी ही गोशाळा आहेत आणि दत्त शरणानंदजी महाराज जे आजचे धर्तीवरील जिवंत महापुरुषांमधील सर्वात श्रेष्ठ, सर्वोत्तम, निष्काम, महान कर्मयोगी महापुरुष आहेत, जे स्वतःचा कधी फोटो व्हिडिओ देखील काढू देत नाही. आणि ते संत त्या ठिकाणी तपश्चर्याला बसलेले असताना 8 गायी कसायांनी चालवलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्या गायी पकडल्या आणि महाराजांकडे त्या ठिकाणी थांबवल्या. मात्र कसाई ऐकायला तयार नव्हते. महाराजांनी गायींना स्पर्श केला आणि गायी अक्षरशः त्या ठिकाणी महाराजांच्या चरणाजवळ सगळ्या खाली बसल्या. शेवटी कसायाने त्या गायी देऊन टाकल्या आणि त्याच ठिकाणी बघा या महापुरुषांनी गोशाळा चालू केली आणि 8 गायींच्या आज स्वतःच्या 40-50 हजार आणि बाहेर ट्रस्टद्वारे संचलित 1 लाख अशा 1,40,000 ते 1.5 लाखापर्यंत ज्या ठिकाणी गोमाता आहेत. असं महान कार्य या धर्तीवर दुसरं कोणीच पुण्यवान पुरुष करू शकत नाही. सद्गुरू बाबाजी जनार्दन स्वामी आपले गुरु म्हणायचे, ज्याच्याजवळ महान पुण्य आहे तो महान कार्य करतो. आणि महान कार्य जर या धर्तीवर बघायचं असेल तर या गोशाळेला भेट अवश्य दिली पाहिजे. आम्ही लाखो रुपये त्या ठिकाणी दान देत असतो. आपणही या ठिकाणी जाऊन गोमातेचे दर्शन करावे आणि दानधर्मही करावा. गोमाता जगणं जरुरीचं आहे. तिच्यामध्ये सात्विक ऊर्जा आहे. जेवढ्या गायी कमी होत जाणार तेवढा सृष्टीवर प्रलय आणि दुःख येणार आहेत. म्हणून त्यापेक्षा श्रेष्ठ कार्य दुसरं कोणतंही नाही. म्हणून अशा महापुरुषाला आणि गोमातेला वंदन आहेत. जय गोमाता. सर्वांना सस्नेह जय गोमाता. आपण जे या ठिकाणी दत्त शरणानंदजी महाराज गुरु ऋषीजी त्यांच्याद्वारे संचलित ही राजस्थानमधील जालोर संचोर जिल्ह्यातील ही गोशाळा आहेत. मनोरमा महातीर्थ, गोधाम महातीर्थ या ठिकाणी आहेत. हजारो गोमाता आहेत. धर्तीवरील ही सगळ्यात मोठी गोशाळा आहे आणि 3,500 बिघे जमीन या ठिकाणी आहे. आपण जमीन बघताय, काहीही त्यात पीक येऊ शकत नाही, उपजाऊ नाही ती जमीन. पण महाराजांनी ती गोमातेसाठी बघा वेगवेगळ्या पद्धतीचे गवत, उपजाऊ जमीन बनवून गवत या ठिकाणी उगण्यास भाग पाडले. विविध शेतीचे पिकंही गोमाता ज्याला खाऊ शकते असे पिकं या ठिकाणी महाराजांनी निर्माण केले. 800 सेवक या ठिकाणी कर्मचारी आहेत गोमातेला सेवा देण्यासाठी. आणि याची सुरुवात महाराजांनी येथून 70 किलोमीटरवर पथमेडा आहे, तिथेही हजारो गोमाता आहेत. बाहेरही काही ट्रस्टद्वारा संचलित महाराजांच्या गोशाळा संस्था आहेत. टोटल 1.5 लाखाच्या आसपास गोमाता आहेत. रोज 40 ते 50 लाख खर्च पर डे आहेत. आम्ही 15 वर्षापासून या ठिकाणी जोडलेलो आहोत आणि जवळून महाराजांची ही दिव्य सेवा आम्ही बघत असतो. अशी सेवा कुठेही कुणीही करू शकत नाही धर्तीवर गोमातेची. अत्यंत करुणानिधान, अत्यंत सेवाभावी हे महापुरुष आहेत दत्त शरणानंदजी महाराज. स्वतःचा कधी फोटो व्हिडिओ देखील ते घेऊ देत नाही. फक्त गोमातेचे फोटो घ्या, गायींची सेवा करा, गायींचा महिमा वाढवा, म्हणजे धरती टिकेल, असा अत्यंतिक निष्काम हेतू ज्या महापुरुषाचा आहेत. अशा पवित्र भूमीमध्ये आम्ही आहोत आणि तुम्ही व्हिडिओच्याद्वारे दर्शन करत आहात. जीवनात एकदा नंदगाव आणि पथमेडा या गोशाळेचे दर्शन अवश्य केले पाहिजे. 20,000 तर या ठिकाणी केवळ नंदी आहेत. 20,000 नंदी. खूप मोठी सेवा आहेत. या सेवेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यायला हवा. सर्वांना जय गोमाता, जय गोपाल. ज्या गोमातेला आपण या ठिकाणी बघताय ही धर्तीवरील सर्वात मोठी गोशाळा आहे, ज्याला नंदगाव पथमेडा गोशाळा म्हणतात. आणि
ही समृद्धी मातेची पुत्री सुवर्ण आहे. मनोरमा गोतीर्थ आहेत हे राजस्थानमध्ये. जे हे सर्वच गोमाता बघताय आपण, हे धरतीवरील सगळ्यात भाग्यवान पुण्यवान गोमाता आहेत. ह्यांना लाखो संतांनी पूजलं भजलं. रोज अनंत भोग ही गोमाता या ठिकाणी खात असते. आणि सगळ्यात भाग्यवान म्हणून या गोमातेला मानल्या जातं. तिचं दर्शन पूजन हजारो लाखो भाविक साधू संत हिला ह्या गोमातेला अशी सेवा करत असतात. तिचा महिमा खूप वेगळा. हिला वेदलक्षणा गोमाता म्हणतात. सबंध पृथ्वीवर हिच्यापेक्षा श्रेष्ठ एकही गोमाता नाही नाही नाही. दत्त शरणानंदजी महाराज यांची ही गोशाळा आहे. अत्यंत निष्काम महापुरुष आहेत. 40-40 लाख रुपये पर डे खर्च आहेत या गोशाळांना. 40-50 हजार गोमाता या ठिकाणी आहेत. आणि अशा परम गोमातेचं आपण दर्शन घेत आहे. तर या ठिकाणी आपलं भाग्य आहे की ही गोमाता आपण बघताय. आणि हा 7च महिन्याचा हिचा बछडा आहेत बघा. ह्याच्यावरनं बघा इथे किती सेवाभाव, किती समृद्धी आहेत. 7 महिन्याचा, जणू तो 2 वर्षाचा वाटतोय. सर्वांना सस्नेह. जय गोमाता.